नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामधून राज्याचं विरोधाभासी आर्थिक चित्र पुढे आलंय. सरकारनं गवगवा केला की जे चांगलं आहे ते आमच्या कामांमुळे झालेलं आहे. विरोधक मात्र समाधानी नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की चांगला मान्सून झाला, त्यांच्या सरकारच्या काळात जी कामं सुरू झाली होती त्याचं हे फळ आहे. एकूणच एकमेकांवर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले, केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांना भेटले आणि तिथनं शेवटची बातमी अशी हाती आली आहे की केंद्र सरकार कर्जमाफीसाठी राज्य सरकारला कुठलीही मदत तुर्तास करणार नाही आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या मंत्र्यांची दिल्लीवारी फोल ठरलेली आहे. त्यातून राज्याच्या हाती काहीही लागलेलं नाही आणि उद्या म्हणजे 18 मार्चला राज्याचं बजेट सादर होतं आहे. त्यातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळतं आहे याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सूत्रांकडनं असं कळतं आहे की कर्जमाफी तर होणार नाही आहे, पण भरपाईचं एखाद दुसरं छोटं मोठं पॅकेज देऊन शेतकऱ्यांची बोळवण होण्याची शक्यता जास्त आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. मुनगंटीवारांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होतील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची स्थिती समाधानकारक असल्याचं स्पष्ट होत आहे का? मुद्दा क्रमांक 2, शेती क्षेत्रातली वाढ सरकारी उपाययोजनांमुळे होते का? मुद्दा क्रमांक 3, शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याचा आर्थिक डोलारा कोसळेल का? मुद्दा क्रमांक 4, बजेटमध्ये कर्जमाफीऐवजी भरपाईच्या पॅकेजवर बोळवण केली जाणार का? मुद्दा क्रमांक 5, गेल्या बजेटमधला निधी पडून राहिल्यानं विकासाला खीळ बसली आहे का? हे होते चर्चेतले मुद्दे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. आज चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर ते असोसिएट एडिटर आहेत बिझनेस स्टँडर्डचे संजय जोग. नमस्कार. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री ज्यांनी राज्याचा 9 वेळा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडलेला आहे ते जयंत पाटील. आपल्यासोबत विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आहेत. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारीसुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय अर्थातच ती संजय जोग यांच्यापासून. संजय जोग, जो आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला त्यातून विरोधाभासी चित्र पुढे आलेलं आहे. सरकार म्हणतंय चांगलं जे आहे ते आमच्यामुळं झालं आहे, विरोधक ते मानायला तयार नाही आहेत. नेमकी वस्तुस्थिती काय? 4-5 मुद्द्यांमध्ये आपण हा खरं याचं वर्गीकरण करूया. एक म्हणजे आजचा आर्थिक अहवाल हा नेहमी जी प्रथा आहे त्यानुसार बजेटच्या पूर्वी मांडला गेला. त्याच्या पलीकडे जाऊन थोडक्यात बोलायचं झालं तर आत्ताची परिस्थिती म्हणजे देशाच्या एकूण लेवलला निश्चलीकरणानंतर आपली खरी प्रगती कुठे खुंटते का अशा प्रकारच्या ज्या शंका निर्माण करण्यात येत होत्या त्याच्यानुसारच आपला जो सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसरनी जो अंदाज वस्तावित केला होता त्यानुसार आपली ग्रोथ म्हणजे देशाची GDP ग्रोथ ही साधारण 7.6% असेल असं आधी म्हटलं होतं. त्यानंतर ती 7.1% असं म्हटलं आणि आता तो मागच्या आठवड्यात जो दिला त्यानुसार 60% होईल असं म्हटलं. अजूनही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्या म्हणण्यानुसार ते 6.6% असेल. हे मुद्दामून इथे मी का विशद करतोय कारण त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला महाराष्ट्राची आत्ताची ग्रोथ रेट काय समजावं लागेल. तर त्यानुसार जर बघायचं झालं तर महाराष्ट्राचा विकास दर हा एकेकाळी 10% होता, त्याच्यानंतर 8.4, 8.9, 9% होता. तो आत्ताला जो आत्ता दर जो आत्ता त्यांनी जो प्रस्तावित केला आहे 2016-17ला बाय एंड ऑफ मार्च 31 तो साधारण 9.4% असेल, जो गतवर्षीच्या मानाने म्हणजे जो होता 8.5% एवढी त्याच्यात वाढ झालेली आहे. ही नक्की सूचना म्हणावं लागेल. पण त्याच्यामध्ये जर म्हणायचं झालं तर त्याच्यात 2-3 त्याच्यात आणखीन एक म्हणजे त्याला आपण म्हणतो ना अँगल्स आहेत. एक म्हणजे राज्याची नेहमी जेव्हा आपण आर्थिक पाहणी बघतो त्याच्यात कुठले सेक्टर महत्त्वाचे असतात की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे शेती. तर महाराष्ट्राच्या शेतीचा जो दर असायचा तो गतवर्षीपर्यंत हा नेहमी उणे असायचा.
म्हणजे जयंतरावही नंतर त्याच्यात प्रकाश टाकतील, उणे 1.4%, उणे 1.1%. म्हणजे विलासराव नेहमी म्हणायचे की महाराष्ट्रातनं याच्यातनं आपण कधीतरी म्हणजे पॉझिटिव्हमध्ये येणार आहोत की नाही त्या ट्रॅजेक्टरीमध्ये. तर त्या आजचा जो ग्रोथ जो आता इकॉनॉमिक सर्व्हेनी मांडलेला आहे तर तो मागच्या वर्षी जो उणे 4.5% होता तो ह्या वेळेला रेकॉर्ड 12.5% मांडला आहे. हे खरोखरच पॉझिटिव्ह आहे. तो कसा झाला काय झालं आपण त्याचं नंतर विश्लेषण करूया. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र हा नेहमी कुठेतरी उणे असायचा तो आता आपण बिहार मध्य प्रदेश यांचे नेहमी 12.5%, बिहारमध्ये तर रेकॉर्ड 16.4% असे जे कृषी दर आहेत त्याच्याप्रमाणे आपण जातोय का, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच्या पुढे गेलं तर आपला जो इंडस्ट्रीचा रेट आहे तो फक्त 6.7% झाला, जो मागच्या वर्षी 7.3% होता. मॅन्युफॅक्चरिंग त्याचं आपल्या सकल उत्पन्नाच्या याच्यामध्ये 21% पर्सेंटेज आहे, तर त्यामध्ये सुद्धा घट दाखवलेली दिसते. त्यामुळे एका बाजूला अशा पद्धतीने 9.4% एवढी ग्रोथ रेट होत असताना मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सर्व्हिसेसमध्ये आता 10.3% आहे, पण त्याच्यातल्या मग बेसिकली जे बाकीचे सेक्टर्स आहेत म्हणजे त्याला हॉस्पिटॅलिटी म्हणतात किंवा टुरिझम म्हणतात, याच्यातली जी वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही. त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्र हा गतिमानतेने पुढे जातोय हे चित्र येत असताना दुसरी जी महत्त्वाची बाजू आहे त्याच्या पुढे येते ती म्हणजे राज्याचं असणारं एकूण सकल उत्पन्न हे जे दाखवलेले आहे ते 1,47,399 दाखवलं आहे. ते महाराष्ट्र हा खरा 2 नंबरवर आहे. म्हणजे नेहमी जो आपला महाराष्ट्र हा कसा नंबर 1 ह्याचा जो डिडीम करण्यात येतो तर त्या ह्याच्यामध्ये कर्नाटकाने आपल्याला मागे टाकलेला आहे ह्या पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्नामध्ये. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आता परत याच्यात राजकारण आणायचा भाग येत नाही, पण हे याचे मेन्शन नक्की करावं लागेल की ज्या वेळेला 2014 पर्यंत शिवसेना BJP हे अपोजिशनमध्ये होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या वेळेला जयंतरावांनी 9 वेळेला आपला अर्थसंकल्प मांडला, त्यानंतर एकदा दिलीपराव वळसे पाटलांनी मांडला, नंतर सुनील तटकऱ्यांनी मांडला, अजितदादांनी मांडला ना, मग सांगत होतं ना. पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला क्रिटिसिझम काय असायचं की आपल्या राज्याचा म्हणजे याचा डेट स्टॉक कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं आहे. आता माझ्याकडे जे आकडे आता इकॉनॉमिक सर्व्हेनी जे दिलेले आहेत तर त्यानुसार 2014ला यांचं सरकार म्हणजे BJPचं सरकार आलं, त्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतोय त्यानुसार 2015-16 साली 3,20,210 कोटी एवढं कर्ज आपल्या आता अंगावर आहे. तेच 2016-17ला 3,56,000 कोटी एवढं वाढलेलं आहे. याच्या परीने आणखीन एक दुसरं बघायला पाहिजे म्हणजे व्याजाचा दर, जी व्याजापोटी आपल्याला दरवर्षी उपलब्ध करावे लागतात. 2015-16ला दाखवलेलं आहे त्यानुसार 26,200 कोटी रुपये, तेच आता वाढून 28,220 कोटी रुपये झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला दरवेळेला शिवसेना BJP तर्फे काँग्रेस NCPवर जे नेहमी क्रिटिसिझम केला जायचा की तुमच्या काळातच कशी हे एकूण कर्जाचा जो डोंगर वाढत चाललाय, मला वाटतं ह्यालाही अपवाद नाही आणि मी ह्यालाही म्हणजे ह्या सरकारला अजिबात दोष नाही. कारण कसं आहे 14व्या वित्त आयोगानुसार जे लिमिट दिलेलं आहे त्या लिमिटच्या मध्ये आहोतच ना. म्हणजे आपले जे लिमिट आहे त्या GSDPच्या ते 15.7% आहे आणि लिमिट किती दिलेलं आहे तर 22.1% आपण पोहोचू शकतो. पण म्हणून काय ही स्थिती काय भूषणावं आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. तिसरा महत्त्वाचा हे नेहमी करत असताना जेव्हा अर्थशास्त्रीय एकूण अँगलमधनं बघायला जातं तेव्हा दरवेळेला आता एक नेहमी पाठपुरावा केला जातो तो म्हणजे आपण सातत्याने महसुली तुटीकडे न बघता महसुली आपण जे वाढणारे आहेत उत्पन्न ते रेव्हेन्यू सरप्लस आपले कसे येऊ. आणि ज्या वेळेला आपण रेव्हेन्यू सरप्लस गाठू म्हणजे जयंतरावांच्या काळामध्ये सक्सेसिव्हली 4 वेळेला आपण रेव्हेन्यू सरप्लस बजेट प्रेझेंट केलेलं होतं. पण म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट बजेट हे केलं म्हणजे काय आपण एकदम निगेटिव्ह झालं असं नाही. मला फक्त अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचं आहे ज्या वेळेला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू जी एकूण इन्कम आहे ह्याच्यामध्ये जेव्हा ताळमेळ राहत नाही त्यावेळेला मग आपण रेव्हेन्यू डेफिसिट वाढत चाललाय काय महसुली तुटीकडे जातो. मग त्याचा परिणाम काय होतो जर बेसिकली भांडवली खर्च सरकार हे जरी वेलफेअरिस्ट असलं तरी सुद्धा वेगवेगळ्या योजनांसाठी विकासासाठी जो पैसा लागतो जे काल मुख्यमंत्र्यांनी जोरात भाषण करून सांगितलं की जे आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर हे 31,000 कोटीच्या रुपये पुढे नेऊन ठेवलं आहे जे यांच्या काळामध्ये फक्त 20,000 कोटी होतं. मला इथे तेच सांगायचं आहे की म्हणजे टू स्ट्राईक अ बॅलन्स
जेव्हा म्हणून आपण रेव्हेन्यू सरप्लसकडे जातो त्याच वेळेला आपण भांडवली जो खर्च आहे तो वाढवला तर राज्याची विकासाच्या गतीला आणखीन मिळू शकते पुष्टी बेसिकली. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि आपण इथे कन्क्लूड करूया की हे करत असताना ज्या राज्याचा एकूणच जो असा म्हणजे आपण एक म्हटलं ना की महाराष्ट्र हॅज बीन टॉप इन अट्रॅक्टिंग इन्व्हेस्टमेंट्स, नेहमीच त्याचा डांगोरा पिटला जातो आणि त्याच्याबद्दल वाईट आहे असण्याचं काही कारण नाही. म्हणजे संबंध जे FDI आले त्याच्यात आपला वाटा आहे तो 37% आहे. ही भूषणावच बाग आहे आणि ही काय आत्ताची नाही, 1991 पासूनचं जे स्टॅटिस्टिक दिलं आहे त्याचं आहे. परंतु मला इथे नक्की नमूद करावं असं वाटतं की ज्या 13 ते 18 फेब्रुवारी जो प्राईम मिनिस्टर बेसिकली नरेंद्र मोदी इथे येऊन जो मेक इन इंडियाचा जो एकूणच जो गवगवा झाला त्याच्यात मुख्यमंत्र्यांसकट सर्वांनी एक सांगितलं की देशाच्या लेवलला 15 लाख कोटीची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे, त्याच्यात 8 लाख कोटी ही नुसती महाराष्ट्रात झाली आहे. ह्याच्या आत्ता मी हे संबंध चालत असताना बघितलं एका पेजवर फक्त त्याचा उल्लेख आहे. अशी जनतेला अपेक्षा होती की जी नेहमी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा खडसे साहेब असतील हे नेहमी यांच्या सरकारला विचारायचे तर आत्ता या 8 लाख कोटीची काय परिस्थिती आहे हे जर दिलं असतं तर जनतेला उल्लेखच नाहीये. करेक्ट. आणि फक्त दुसरं म्हणताना ज्याचा तू उल्लेख केला की जे शेतीची 12.5% ग्रोथ केली आहे ते करत असताना ही कशी झाली. म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी याच्या भाषणात सांगितलं आपल्याला अपेक्षित होतं ना, म्हणजे असं आज मुनगंटीवार म्हणाले प्रेस कॉन्फरन्समध्ये की इकॉनॉमिक सर्वे हा माझं जे मागचं बजेट झालं आणि आत्ता मी उद्या मांडणार आहे तर त्यामधल्या झालेल्या याच्यातला लेखाजोखा असतो. तर त्यामुळे अशा अपेक्षित होतं की जर का काल मुख्यमंत्री म्हणाले की 30,500 कोटी रुपये म्हणजे इकडे तिकडे आणखीन 1-2 हजार जरी टाकले तरी काही वाईट नाही होणार, हे आपण शेतीचा इन्फ्रास्ट्रक्चर, शेतीची ग्रोथ, प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यात नेले. मला असं अपेक्षित होतं इथे की इकॉनॉमिक सर्वेमध्ये याचा उल्लेख होईल आणि त्याच्या संदर्भातली डिटेल वर्गवारी सांगण्यात येईल, याचा उल्लेख नाही. दुसरं हे करत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी गेले आता इतके दिवस आपण बघतोय ज्या पद्धतीने असेंब्ली असेल काउन्सिल असेल याच्यामध्ये गोंधळ चालू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही कटिबद्ध आहोत, पण म्हणाले अपोजिशन या संदर्भातली गॅरंटी देणार का याच्यावर सोडून दिलं, याचाही इथे उल्लेख नाही. आणि फक्त लास्ट महत्वाचा हे करताना इथे सांगणं अपेक्षित आहे कारण कालच GSTच्या काउन्सिलची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलेलं आहे की एकूण जो नॅशनल म्हणजे सेंट्रल GST त्यानंतर इंटिग्रेटेड किंवा म्हणजे दोन्ही असणारं GST आणि थर्ड स्टेट GST याचे सर्वांचे ड्राफ्ट आता क्लिअर झालेले आहेत. त्यामुळे आता इट पेव्स वे फॉर शिफ्टिंग टू GST रेजिम फ्रॉम जुलै 1. पण हे करत असताना महाराष्ट्रावर पडणारा बोजा, महाराष्ट्राकडनं असणाऱ्या अपेक्षा आणि त्यामध्ये असणारी एकूणच रेव्हेन्यू ग्रोथ याचा कुठेही उल्लेख नाही. मला असं वाटतं अर्थमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून याच्यात जर विशद केलं असतं तर त्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणखीन फायदेशीर ठरलं असतं. ठीक आहे, मी थेट जातोय माधव भंडारी यांच्याकडं. भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत ते. माधव भंडारी, आज जो आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला त्यामधून विरोधाभासी चित्र पुढे आलेलं आहे. म्हणजे शेतीमध्ये वाढ दिसते आहे, शेती क्षेत्रामध्ये 12.5% वाढ झालेली आहे आणि त्याबद्दल तसं जर का खरं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदनच करायला हवं. पण गुंतवणुकीमध्ये आपण गुजरातपेक्षा मागे गेलेलो आहोत. मेक इन महाराष्ट्र किंवा मेक इन इंडियाचा जो गवगवा झाला होता त्याचा फक्त उल्लेख आहे, जी गुंतवणूक झाली ती आकडेवारी सुद्धा या अहवालामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही या अहवालाचं कसं तुमच्या परीनं मूल्यमापन कराल? एकंदर आत्ताचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा राज्याच्या अर्थव्यवस्थेला गेल्या 2 वर्षात चांगल्या पद्धतीची चालना मिळाली आणि राज्याची अर्थव्यवस्थेचा गाडा हा योग्य दिशेने मार्गी लागलेला आहे असं दाखवणारा हा आर्थिक पाहणीचा अहवाल आहे. आपण जर मागच्या काही आकडेवारीचा विचार केला की 2014ला ज्यावेळेला आम्ही सत्तेत आलो त्यावेळेला आपल्या राज्याचा विकास दर 5.4% होता. आज तो 9.4%वर गेला आहे. 2 वर्षामध्ये 4% वाढ विकास दरामध्ये ही काही कमी नाही. आणि महाराष्ट्राची तुलना नेहमीच आपल्याला सगळ्यांना जगाच्या तुलनेमध्ये करायला आवडते. जगातल्या किती देशांच्या बरोबरीने महाराष्ट्र असं आपण तुलना करायचा नेहमी प्रयत्न करतो. ते जर बघायला गेलो तर जगाचा सरासरी विकास दर हा 2.2% आहे. अमेरिकेचा 1.5% आहे. चीनचा 6.6% आहे. जपानचा 0.5% आहे. या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा हा जो विकास दर आपण आता अवघ्या 2 वर्षामध्ये 4% वाढवला आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. दुसरा जो कृषीचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची चर्चा आपण करतो आहोत, आम्ही जेव्हा सत्तेवर आलो तेव्हा आपल्या लक्षात असेल
महाराष्ट्राचा कृषीचा विकास दर हा उणे होता. उणे 0.2% एवढा होता. आता तो 12.5%वर आला आहे. आणखीनही काही आकडेवारी जी कृषी उत्पन्नाची आहे, फक्त कृषी उत्पन्न, हा जो मी आपल्याला आत्ता आकडा सांगितला 12.5%, तो कृषी आणि संलग्न क्षेत्राचा होता. पण फक्त कृषी उत्पादनाचा जर विचार केला तर 2014मध्ये जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती कृषी उत्पादनाच्या बाबतीत उणे 17.5% होती. आज आपण उणे 17.5%वरून अधिक 19.3%वर पोचलोत. म्हणजे तब्बल 36% वाढ ही अवघ्या 2 वर्षामध्ये आपण कृषी उत्पादनामध्ये केलेली आहे. आणि ही एक अक्षरशः हनुमान उडी आहे असं म्हणावं लागेल. दरडोई उत्पन्नामध्ये आपण चांगल्या पद्धतीची वाढ नोंदवली आहे. 14-15मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा 1,19,379 रुपये दरडोई वार्षिक उत्पन्न होतं. यावर्षी ते 1,47,399 रुपयावर 11.5%पर्यंतची वाढ त्याच्यामध्ये झाली आहे. भारताचं सरासरी दरडोई उत्पन्न आत्ता 94,178 रुपये आहे. त्या तुलनेमध्ये आपण हा आकडा जर बघितला, राजकोषीय तुटीचा चर्चा आपण सगळेजण करत होतात. मी उशिरा आलो त्यामुळे थोडंसं ऐकलं, पण तीसुद्धा आपण 2.7%पर्यंत असली तर ती ठीक आहे असं मानलं जातं. आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा ती 1.8% होती. ह्या 2 वर्षामध्ये आपण आता ती 1.5%पर्यंत आणली. म्हणजे राजकोषीय तूटसुद्धा ह्या 2 वर्षामध्ये आपण कमी केली. कर्जाचा ऋणभार स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्नाच्या याच्यामध्ये 22.4% आपल्याला मान्यता आहे त्याला. आम्ही सत्तेत आलो तेव्हा तो 16.6% होता. आता तो 15.7% आला आहे. म्हणजे 1%ने आपण हा सुद्धा कमी केला. कर्जाचं प्रमाण आपण कमी करत आणलं. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा जो मुद्दा होता, 20,664 कोटी रुपयाचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती, ती वाढून आता 32,538 कोटी झाली आहे. त्यामुळे हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सच्या प्रत्येक पॅरामीटरमध्ये आज राज्याने प्रगती केलेली आहे. त्याची वाढ दाखवतो. महसुली उत्पन्न वाढलेलं आहे. 11.4%चं उत्पन्न महसुली जमेमध्ये आहे. महसुली तूट 14-15मध्ये 12,138 कोटी होती, ती यंदा फक्त 3,645 कोटीवर आली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेला एका बाजूला बळकटी आणत असताना शिस्त आणि काटकसर याचा वापर करून आपण तूट कमी करणं ह्याच्यावरती जे प्रयत्न करतो, त्याच्यासाठी जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याचाही परिणाम दिसायला लागलेला आहे. त्यामुळे या सगळ्या पद्धतीने जर बघायला लागलो तर आजचा आर्थिक पाहणी अहवाल हा महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये ज्या सुधारणा होत आहेत त्याचा अत्यंत स्वच्छ आरसा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे सुद्धा आहेत. जसं आता माधव भंडारी म्हणतात त्यानुसार अच्छे दिन आलेले आहेत असंच वर्णन ते आर्थिक पाहणी अहवालातून जो गोषवारा पुढे आला आहे त्याचं ते करतायत. तरीसुद्धा काँग्रेसला आक्षेप आहे या आकडेवारीवर, असं का? याचं कारण असं आहे की माधव भंडारेंनी आता बरीच काही आकडेवारी सांगितली. मी त्या आकडेवारीमध्ये जात नाही. एक गोष्ट निश्चित आहे की यावर्षी पाऊस चांगला झाला आणि शेतकरी समाधानी होते, त्यामुळे शेतीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु या आर्थिक पाहणीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला महसुली उत्पन्न, भांडवली खर्च, महसुली उत्पन्नात वाढ झाली का, दिलेला भांडवली खर्च योग्य प्रकारे खर्च झाला का, याची जर आकडेवारी पाहिली तर महसुली उत्पन्न याच्यावर जवळजवळ 70% खर्च झाला आणि भांडवली याच्यावर फक्त 30% खर्च झालेला आहे. मग हा 30% योग्य आहे का? हा वाढायला पाहिजे, हा रेट वाढला पाहिजे. तो रेट वाढत नाही आहे आणि महसुली उत्पन्नाचे नवीन स्रोत अद्यापही कुठं तयार झालेले दिसत नाही. आताच माझ्या पूर्वी या ठिकाणी सांगितलं गेलं की GST बद्दलचा उल्लेख झाला. GST मागच्या 1 एप्रिलपासूनच सुरू होणार होता. आत्तापर्यंत काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि विरोधी सर्व पक्षाने सहकार्य देऊनसुद्धा केंद्रातल्या सरकारला GST लागू करता आलं नाही. हे त्यांचं अपयश आहे आणि म्हणून ही आर्थिक शिस्त त्यांना काही आणता येत नाही. आणि म्हणून माधव भंडारींनी जी काय आकडेवारी सांगितली, माझा सरळ प्रश्न असा आहे की तुम्ही भांडवली कामावरचा खर्च अतिशय कमी केलेला आहे. आपण महाराष्ट्राला जर
पुढे न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर भांडवली कामावर खर्च झाला पाहिजे आणि महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे. ते मला कुठेही वाढलेले दिसत नाही. हा आक्षेप मी या ठिकाणी नोंदवतो. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत, माजी अर्थमंत्री. जयंत पाटील, याच आर्थिक पाहणी अहवालामधून एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे आणि त्यावरती शिक्कामोर्तब झालेली आहे. खरं तर काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ती नाकारली होती की 1 मार्चपर्यंत गेल्या बजेटमधला जवळपास 53% निधी हा पडून आहे खर्चाविना. तर ही जी खर्चाविना पडून निधीची बाब आहे ही किती गंभीर आहे? म्हणजे बजेटच्या तरतुदीचा खर्चही करायचा नाही आणि तो तसाच ठेवायचा. ही बाब किती गंभीर आहे आणि त्यामुळं विकास कामांना खीळ बसते का? एक म्हणजे पहिल्यांदा माधव भंडारी, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे अर्थमंत्री यांनी हे जे महाराष्ट्राचं आर्थिक पाहणीचं पुस्तक आज दाखल केलं त्यात फार चांगली आकडेवारी दिली आहे. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि हे वाचून असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जवळपास 99% समस्या संपल्या असं वाटावं एवढी चांगली आकडेवारी इथं आहे. पण आपण मगासपासून मी चर्चा ऐकतोय, या चर्चेमध्ये आपण थोडीशी आकडेवारी जर बघितली तर या सरकारला पैसे खर्च करण्याची सवयच नाही आहे. बजेट मांडायचं आणि बजेटच्या 60% 70% पैसे खर्च करायचे, असं असल्यावर ही आकडेवारी सुधारायला किती वेळ लागतोय? आज मध्ये काही दिवसापूर्वी आपण ज्याचा उल्लेख केला ती बातमी काय होती, तर महाराष्ट्राच्या सरकारने बजेटमधले फक्त 45% पैसे खर्च केले. फार फार तर 51%. 31 मार्चपर्यंत बजेटमध्ये उद्या मुनगंटीवार सांगतील आम्ही 60% खर्च केले, त्यापेक्षा जास्त खर्च केले असतील तर ते अवैध मार्गाने खर्च झाले, म्हणजे न बघता पैसे दिले असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे इथं वार्षिक योजनानिहाय खर्च जे आहे त्यात मागच्या वर्षी 15-16ला यांनी वार्षिक योजना मांडली आणि फक्त 73.5% पैसेच वार्षिक योजनेचे खर्च केले. यांनी 16-17ची वार्षिक योजना मांडली, 80.2% खर्च झाले असा त्यांचा दावा आहे. पण माझी खात्री नाही, ज्यावेळी 31 मार्चच्या नंतर आकडेवारी बाहेर येईल त्यावेळी या आकड्यावर मी विश्वास ठेवेन. याचा अर्थ त्यांनी ज्या इम्प्रूव्हमेंट्स केल्या, भंडारी साहेबांनी जे सांगितलं की आम्ही राजकोषीय तोट कमी केलेली आहे, विदिन लिमिट आलेलो आहोत, हे शक्य आहे का? तर तुम्ही काही योजनांच्यावर पैसेच खर्च करणार नसाल तर या गोष्टी 2 वर्षात का 1 वर्षात सुधारू शकतात. आपण जी मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या 45%च बजेटच्या, म्हणजे 1 लाख कोटीपर्यंतची रक्कम बजेटमधली या सरकारने काल परवा 15 दिवसापूर्वी खर्च केलेली नव्हती. म्हणजे दिस इज व्हेरी शॉकिंग आणि व्हेरी ऑब्जेक्शनेबल. आता याच्यामध्ये आपण जर आकडेवारीने बघितली तर या राज्यामध्ये मी आत्ता तुम्हाला एक हे दाखवलं, या राज्यामध्ये आपल्या सरकारने जी धोरणं स्वीकारलेली आहेत त्या धोरणाप्रमाणे साधं उदाहरण घ्या की जलसिंचनाचं क्षेत्र. जलसिंचनाच्या क्षेत्रात ह्या सरकारने बजेटमध्ये किती पैसे दिले? मी हे प्रत्येक विधानसभेच्या अधिवेशनात हे मांडलेलं आहे की 4 आणि 5 हजार कोटी रुपये राज्याचा जलसिंचनाचा बॅकलॉग काढण्यासाठी तुम्ही देता आणि 4-4.5 हजार कोटी रुपयात बॅकलॉग निघू शकत नाही. विदर्भाचा बॅकलॉग कधी काढणार? मराठवाड्याचा बॅकलॉग कधी तुम्ही काढणार? आणि तुम्ही 4 आणि 4.5 हजार कोटी बॅकलॉगला टोटल रक्कम तुम्ही 6,000, 6,500, 7,000 कोटी धरली असेल. त्यामुळे आज याच्यात राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र याच्यात त्यांना 13, 14, 14, 15मध्ये नॉट अवेलेबल आकडेवारी ह्यांना माहीत नाही आहे की आपल्या राज्यात किती सिंचनाखाली क्षेत्र नव्यानं ह्यांनी आणलं, आमच्या सरकारनं किती आणलं आणि यांच्या सरकारने किती आणलं हे त्यांच्याकडं माहिती उपलब्ध नाही. सरकार हातात आहे. सिंचनावर अनेक भ्रष्टाचाराचे टोकाचे आरोप करणारी लोक आज सत्तेत बसलेली आहेत. मोजलं नसेल का त्यांनी की राज्यात किती सिंचन झालं, किती नाही झालं? चौकशी करायची. रोज भाषा 5% वाढलाय. रोज भाषा बोलणारे, चौकशी करणारे, ते ह्याची किती अकाउंट, किती पैसे कुठे गेले याचा हिशोब ह्यांनी काढला असेल आणि काढला असेल तर ती आकडेवारी या पुस्तकात देण्याची त्यांची नैतिक जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी देखील त्यांनी आज पूर्ण केलेली नाही. आता कृषी आणि संलग्न क्षेत्र याच्यातली वाढ त्यांनी 19% दाखवलेली आहे. पण खाली पॅरेग्राफमध्ये काय म्हणतायत तर खरीप पिकामध्ये ऊसमध्ये 36% घट आहे
आणि कापसामध्ये 10% घट आहे. ऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि बराचसा मराठवाड्याचा काही भाग जो उस्मानाबाद, बीड, सोलापूर वगैरे असं औरंगाबाद पट्टा आहे. वगैरे भागात. आता त्या ठिकाणी 36% घट आहे. म्हणजे सगळ्यात मेजर कॅश क्रॉप हे ऊसाचं आहे. दुसरं इमिजिएट मेजर कॅश क्रॉप काय आहे? कापूस आहे. कापसामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांच्याकडे 10% घट आहे. तुम्ही तृणधान्य आणि तेलबिया यामध्ये तुम्ही 16% आणि 24% घट दाखवताय. आता फक्त हे आकडेवारी जर ह्या 4 मेजर तेलबिया असतील, तृणधान्य असेल आणि ऊस असेल आणि कापूस असेल, हे मेजर या राज्यातले क्रॉप्स आहेत, तिथं तुम्ही घट दाखवताय आणि तुमची 19% जर वाढ झाली असेल तर मला वाटतं भंडारींचं मला अभिनंदनच केलं पाहिजे. कारण हे फार चांगल्या पद्धतीनं आकडेवारी एकत्रित केलेली दिसते आहे. ही खोटी का खरी याबद्दल मी आज भाष्य करणार नाही, कारण ही सरकारने मांडलेली आकडेवारी ही उत्तम आहे, चांगली आहे, महाराष्ट्राला बरी वाटावी अशी आहे. पण खाली पॅराग्राफमध्ये त्यांनी हे 4 मेजर सेक्टरमध्ये आमची घट झालेली असं म्हटले. त्यामुळे पाऊस चांगला झाल्यामुळं रिझल्ट चांगला यायला पाहिजे ह्यात दुमत नाही. पण नोटाबंदीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांचा माल शेतातला बाजारात गेला त्याला कवडीमोल दराने तो माल विकावा लागला, त्याचं काही इम्पॅक्ट ह्याच्यात दिसत नाही. महाराष्ट्र मेक इन इंडिया 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली असं सांगताय, तर मग याचा इम्पॅक्ट काही दिसला नाही. गुजरातच्या मागे आपण खाली गेलो, आपला बेसच एवढा स्ट्रॉंग आहे की त्याच्यात 11 लाख कोटी रुपयाची ॲडिशन झाली आणि किमान 4 लाख कोटी रुपयाची ग्राउंडवर ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट जर झाली असती तर महाराष्ट्र गुजरातपेक्षा कितीतरी पुढे जायला पाहिजे होता. गुजरातच्या मागे आलो आपण. कर्नाटक सारखं राज्य कधी आपल्याशी कॉम्पिटिशनमध्ये नव्हतं, ते दरडोई उत्पन्नात ते राज्य पुढे गेलं. याच्यात सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं चित्र कळायला पाहिजे विधानसभेच्या सदस्यांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला. ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्न प्रत्येक जिल्ह्याचं काय असतं हे सांगायची प्रथा आहे, पण तो मी मगासपासून यात हुडकतोय या पुस्तकात, कुठंच तो तक्ता दिलेला नाही. त्यामुळं दरडोई उत्पन्न यांचं सरकार आलं तरी विदर्भातलं वाढवण्यात यांना अपयश आलेलं आहे. मराठवाड्यातलं दरडोई उत्पन्न वाढवण्यात यांना अपयश आलेलं आहे. महाराष्ट्रातली गुंतवणूक आज आपण गुजरातच्या खाली गेलेलो आहे आणि जोपर्यंत तुमच्या राज्यात गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत विकासवाढीचा दर वाढू शकतो हे पहिल्यांदा मला कळलेलं आहे आणि त्यामुळे मी सरकारचं अभिनंदन करेन. ठीक आहे, आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहेच, पण जे लपवलेलं आहे किंवा जे सांगितलेलं नाही ते कदाचित त्यापेक्षाही महत्त्वाचं असू शकतं. ही जी बोजड चर्चा आहे आकडेवारीची ही आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आपण खऱ्या प्रश्नावरती ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे का, द्यावी तर ती कशी द्यावी, राज्याच्या तिजोरीवरची बोजा पाडून ती द्यावी का, त्यामुळं राज्याचा आर्थिक डोलारा कोसळेल का, अशा प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सुधीर मुनगंटीवारांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होतील का? 55% लोक म्हणतायत होय, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होतील. जनता आशादायी आहे, बऱ्याच आशा आहेत. उद्या बजेट सादर केलं जाणार आहे ठीक दुपारी 2 वाजता. तेव्हा आपल्याला कळणार आहे की खरंच अपेक्षा पूर्ण होणार आहेत किंवा नाही. पण आता तरी जनता अपेक्षा धरून आहे की नाही, अपेक्षा पूर्ण होणार आहे. सुधीर भाऊ त्या पूर्ण करतील. आता उद्याचं बजेट सुधीर मुनगंटीवार नेमकं कसं मांडतात हे पाहणं फारच औत्सुक्याचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय माधव भांडारी यांच्याकडे. माधव भांडारी, सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना ही अपेक्षा आहे की उद्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील, त्यांना दिलासा देतील. तुम्हाला काही कळलं आहे का नेमकं शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय असणार आहे? समजा हे मला कळलं असेल तरी ती मी बोलीन असं आपल्याला वाटतं का? नाही, पण एक अंदाज तुमचा
आणि तुमचं समजा मी विशफुल थिंकिंग आता काय? आता मी समजा मी काही बोललोच, चुकून तुमचं बोललो. विशफुल थिंकिंग सांगा. माझं विशफुल थिंकिंग सांगायला गेलो आणि ते उद्या जर तिथे खरंच दिसायला लागलं तर हे दोन्ही ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळाच्या कामकाजाचे अत्यंत वाकबगार नेते पहिल्यांदा माझ्याविरुद्ध हक्कभंग आणतील. आम्ही देतो आपल्याला, जशी मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडून शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही म्हणून आम्ही मागितले, तसे आम्ही देतो आम्ही तुम्हाला, की तुम्ही काही सांगितलं तर आम्ही बाहेर सांगणार नाही. हा भंडारी साहेब, आपण येऊ त्या प्रश्नाकडे. पण मगाशी जयंतराव जी आकडेवारी सांगत होते शेतीच्या बाबतीतली, कापसाच्या पिकामध्ये घट नाही आहे. कापसाच्या पिकामध्ये 80% वाढ अपेक्षित आहे खरीपात. हां, ऊसाच्या बाबतीत 28% घट आहे, हे खरं आहे. आणि ऊसाच्या बाबतीतली घट जी आहे ती मागचा जो वाईट मान्सून होता त्याचा परिणाम, हे जयंतरावांना माझ्यापेक्षा अधिक चांगलं माहिती आहे. यावर्षी खरीप आणि रब्बी या दोन्ही क्षेत्रामध्ये ऊस सोडला तर सगळ्या पिकांच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारची वाढ आपण दाखवतो. त्या पिकांखालचं क्षेत्र वाढलेलं आहे, उत्पादन वाढलेलं आहे. आता मी त्या सगळ्या आकडेवारीत जायचं म्हटलं तर 80% 187, 142%, 43% अशा प्रकारची वाढ ह्या वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत आहे. आणि या वाढीचाच फायदा शेतकऱ्याला मिळालेला आहे. शेतीच्या क्षेत्रातला आपण उत्पन्न, शेती आणि भंडारी साहेब त्यांना काही म्हणायचं आहे? वाढवलेलं दिसतं. भंडारी साहेब, जयंत पाटलांना काही सांगायचं आहे तुम्हाला? आपण जे म्हणताय ना, त्यामध्ये मी त्याच्या वरचं वाक्य वाचा की 16-17 या खरीप हंगामामध्ये गतवर्षीच्या तुलनेत तृणधान्य, कडधान्य आणि तेलबिया क्षेत्रात अनुक्रमे 3%, 28%, 6% वाढ अपेक्षित असून ऊस आणि कापूस या पिकाखाली क्षेत्रात अनुक्रमे 36% व 10% घट अपेक्षित आहे. गतवर्षीच्या तुलनेत वगैरे वगैरे ते दिले. पुढे रब्बी पिकामध्ये तृणधान्य आणि तेलबिया या पिकाखालील क्षेत्रात अनुक्रमे 16%, 24% घट अपेक्षित असून तिथं दिलेलं आहे. म्हणजे 7.3.1 आणि 7.3.2 हे दोन पॅरेग्राफमध्ये आधीची जी वाक्य आहेत त्याच्यात घट मेन्शन केलेली आहे, तीच मी सांगितली. ठीक जी आहे, आकडेवारी आहे त्याची घट आहे, पण बाकीच्या पिकांमध्ये घट नसून वाढ आहे. आपला जो मुद्दा चालू होता की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय भरीव मिळेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ज्या अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून आहेत त्या कशा पद्धतीने पुऱ्या होतील. आपल्याला जर आठवत असेल तर गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा सुधीर भाऊने वाचनाला सुरुवात करत असतानाच पहिल्यांदा हे म्हटलं होतं की आम्ही हा अर्थसंकल्प शेतकऱ्याला आणि कृषी क्षेत्राला अर्पण करतो. आणि त्याच्यामधला सगळा भर जो होता तो शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत सुधारणा करणं, त्याचं उत्पन्नाचं साधनं वाढवणं या सगळ्यावरती होता. आणि आपल्याला त्याचा परिणाम नुसतं केवळ मान्सून चांगला झाला म्हणून हे उत्पन्नामध्ये भर पडली असं झालेलं नाही आहे. 15 वर्षामध्ये ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हासुद्धा अनेकदा मान्सून चांगला झाला होता. पण चांगला मान्सून होत असून सुद्धा मधल्या काळामध्ये आपण पुणे 2% खाली घसरलो. याचं कारण शेती क्षेत्राचं झालेली आवाज, शेती क्षेत्राकडे केलेलं दुर्लक्ष, त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या गैरप्रवृत्ती आणि अनेक कारणं, ह्या सगळ्यांच्यामुळे ही महाराष्ट्राच्या शेतीवरती पाळी आली, शेतकऱ्यावरती पाळी आली. आपण या गेल्या 2 वर्षामध्ये आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या अर्थसंकल्पामधून आता मागची तूट भरून काढून जमेच्या बाजूला चालायला लागलेलो आहोत. हा केवढा तरी मोठा बदल हा शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण घडवला, ही वस्तुस्थिती आहे. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा उद्या येणारा अर्थसंकल्पसुद्धा याच पद्धतीचा असेल, शेतकऱ्याला अधिक दिलासा देणारा असेल, शेतकऱ्यासाठी काही ना काही नवीन योजना घेऊन येणं, त्याचं उत्पन्नाचे साधनं वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टींवर भर दिला जाईल. कारण हे आपल्या सरकारचं, आपल्या पक्षाचं जाहीर केलेलं धोरण आहे आणि आम्ही त्या धोरणावरती अत्यंत ठाम आहोत. ठीक आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडं कर्जमाफीची मागणी जी विरोधक करतायत त्याविषयी राज्य सरकारची भूमिका सांगितली आणि एक प्रस्तावसुद्धा अरुण जेटली यांना मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे. तो नेमका काय आहे हे त्यांनी पत्रकारांना सांगितलेलं आहे. नेमकं ते काय म्हणाले ते बघूया. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात
या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडली. आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये एकूण जे शेतकरी आहेत 1,08,00,000 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे. जवळजवळ एकूण कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 1,05,000 कोटी रुपयाचं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज हे काही ना काही कारणाने ओव्हरड्यू झालेलं आहे आणि त्याची किंमत ही 30,500 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे हे जे 31 लाख शेतकरी आहेत हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जाण्याचा धोका तयार झालेला आहे. त्यांना पुन्हा दुसरं कर्ज मिळू शकणार नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत गुंतवणुकीला सुरुवात केली. जवळजवळ आम्ही 25,000 कोटी रुपये हे पायाभूत सुविधांवर या ठिकाणी खर्च केलेले आहेत. 31,000 कोटी रुपये मागच्या वर्षी जो एकूण खर्च होता त्यातले 19,000 कोटी रुपये हे आम्ही पायाभूत सुविधांवर शेतीकरता खर्च केलेले आहेत. 11,000 कोटी रुपये हे आम्ही मदतीच्या रूपानं शेतीच्या क्षेत्रामध्ये खर्च केलेले आहेत. आणि आम्ही त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की केंद्र सरकारने देखील जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा कृषी दर हा फार वोलाटाईल आहे. याचं कारण कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कमी झालेली आहे आणि म्हणून या सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. पण आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आता या ठिकाणी हे जे शेतकरी जे कर्जबाजारी झाले आहेत किंवा जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत यांना सिस्टीममध्ये परत आणण्याकरता जर राज्य सरकारने आपला सर्व पैसा त्या ठिकाणी लावला तर कृषीच्या क्षेत्रामध्ये आज जे मोठ्या प्रमाणात आम्ही गुंतवणूक करतो ती गुंतवणूक आम्हाला करता येणार नाही. या आमच्या शेतकऱ्याला शाश्वत शेती विकासाकडे आम्हाला नेता येणार नाही आणि त्यामुळे तो पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकही झाली पाहिजे आणि त्याचं कर्ज माफ होऊन त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्येही आणता आलं पाहिजे. या दृष्टीनं केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी. आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की राज्य सरकार सर्व गोष्टी केंद्र सरकारवर टाकणार नाही. केंद्र सरकारने जर योजना दिली तर त्या योजनेमध्ये राज्य सरकार देखील पार्टिसिपेट करायला तयार आहे. राज्य सरकार आपल्या रिसोर्सेसमधनं त्या ठिकाणी काही भाग त्याच्यात घेईल आणि उर्वरित भाग हा केंद्र सरकारने घ्यावा आणि तशी योजना ही ज्या प्रकारे केंद्र सरकार तयार करेल महाराष्ट्राचं सरकार ती स्वीकारेल अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आहे. माननीय जेटलीजींनी आणि राधामोहन सिंगजींनी आमचं म्हणणं समजावून घेतलं. त्यांनी मान्य केलं की शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी हे देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या संदर्भात अतिशय सकारात्मक विचार करून कशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येईल कशा प्रकारची योजना तयार करता येईल या संदर्भात केंद्र सरकार निश्चित विचार करेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही बोलले त्यावरनं एकच बाब स्पष्ट होते आहे ती म्हणजे उद्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय नसेल. जर का आता शेतकऱ्यांना उद्याच्या बजेटमधून कर्जमाफी दिली जाणार नाही तर मग त्यांना दिलासा कसा मिळणार आहे. जर का कर्जमाफी ही राज्याच्या तिजोरीतून दिली गेली तर राज्याचा आर्थिक डोलारा कोसळेल अशी भीती मुख्यमंत्री व्यक्त करतायत. मला जयंत पाटील यांना तेच विचारायचं आहे की राज्याच्या तिजोरीवरती भर टाकून राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत. मग विरोधक ज्या पद्धतीनं राळ उठवतायत तुम्ही कामकाज हाणून पाडताय रोखून धरताय त्याला काय अर्थ उरतो. एक म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं की नाही ऐकलं असेल की त्यांनी महाराष्ट्रामध्ये 31 लाख शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे 30,000 कोटीचं ऋण हे थकलेलं आहे किंवा अडचणीत आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये या बजेटमध्ये आम्ही एवढे पैसे धरले असं त्यांनी मगाशी सांगितलं. मी मगाशीच हा मुद्दा सांगितला की राज्य सरकारने महाराष्ट्राच्या बजेटमधले 1 लाख कोटी रुपये अजून खर्च करायचे राहिलेले.
हे जे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला असं सांगतात, फायनान्शियल इम्प्रूव्हमेंट, हे त्यांनी खर्चच पैसे केले नाहीत म्हणून झालेलं आहे असं त्याचा अर्थ आहे, असं मी मगाशीच सांगितलं. आज मुख्यमंत्री जे म्हणतात की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या गोष्टी दिलेल्या आहेत आणि सस्टेनेबल शाश्वत विकास करण्याची आमची योजना आहे, या सस्टेनेबल गोष्टींचा उपयोग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किती झाला आहे? आज कर्जमाफीची आम्हाला मागणी का करावी लागली? तर महाराष्ट्रात आत्महत्या वाढलेल्या आहेत. 3,000पेक्षा जास्त आत्महत्या एका वर्षात झाल्या. कधी नव्हे, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची गोष्ट म्हणजे कधीच झाल्या नाहीत अशा आत्महत्या. अशा पद्धतीच्या आत्महत्या महाराष्ट्रात व्हायला लागलेल्या आहेत आणि म्हणून कर्जमाफीची गरज आहे. आज केंद्राकडे गेले, केंद्राकडे काही पैसे मागितले, केंद्राने द्यायचे का नाही द्यायचे, शेवटी केंद्र काही एका राज्यासाठी देणार नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्रात तुम्ही जर 25-30 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च करत असाल तर ते पैसे तुम्ही पूर्ण खर्च करत नाही, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्राच्या बजेटमधले 1,00,000 कोटी रुपये किंवा 80,000 कोटी रुपये काय जे खर्च केलेले नाहीत ते खर्च न करता ठेवणे आणि हे फायनान्शियल आकडेवारी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा त्यातला काही वाटा तुम्ही द्या ना. 30,000 कोटी रुपये आहेत तर तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करा की यावर्षी आम्ही त्या 30,000 कोटीतला 15,000 कोटीचा वाटा या 6 महिन्यात उचलतो, पुढचा 15,000 कोटीचा वाटा पुढच्या महिन्यात केंद्र सरकारची ज्यावेळी योजना येईल त्यावेळी उठतो. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही. वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणतात की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी देऊ. याचा अर्थ काय? तर निवडणुका जवळ आल्या की आम्ही कर्जमाफी देऊ. आमचा आक्षेप यालाच आहे की महाराष्ट्रामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 8,000पेक्षा जास्त, 9,000पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या यांचं सरकार आल्यानंतर केलं. त्यामुळं कर्जमाफी केली तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा दिलासा या 31 लाख लोकांना मिळणार आहे आणि याच्यात सगळ्यात गरीब आणि मराठवाड्यातला, विदर्भातला शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्याला कर्जमाफी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. माझी शंका अशी आहे की उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये फार मोठी घोषणा कर्जमाफी याच्यावर मोठमोठ्या आकडेवारी आणि घोषणाचा एक पॅरेग्राफ हे वाचतील. पण आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे फक्त केंद्र सरकारकडे जाऊन राज्याचे मुंबईतून दिल्लीला का गेले तर दिल्लीतून आश्वासन घेण्यासाठी दिले. आश्वासनाचं काहीच आपल्या पदरात पडलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व काही प्रमुख मंत्री गेलेले दिसत आहेत आणि जर अरुण जेटलींनी त्यांना जर याच्यात कोणतंच आश्वासन दिलं नसेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा की आम्हाला पुढच्या वर्षभरात हे काही ना काही दिलासा देतील. आणि 31 लाख त्यांनीच आयडेंटिफाय केलेले 31 लाख शेतकरी आज संकटात आहेत महाराष्ट्रातले. ही फार मोठी फिगर झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच्यात आता 2 वर्षात निवडणूक नाही, निवडणूक नसल्यामुळे कोणतं राजकारण नाही, आम्हालाही काही फायदा होणार नाही, तुम्हालाही काही फायदा होणार नाही. आपण कृपा करून ही कर्जमाफी ताबडतोब द्यावी आणि आत्महत्याचं सत्र थांबवावं. आता प्रश्न असा आहे की आम्ही असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी समोरून मुख्यमंत्री उभे राहतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी ही कर्जमाफी देतो, आत्महत्या थांबतील, याची तुम्ही आम्हाला आश्वासन द्याल का, हमी द्याल का. याचा अर्थ किती सरकारची कातडी गेंड्याची झालेली आहे 2.5 वर्षात, याचं हे उदाहरण आहे. अहो, या राज्यामधला शेतकऱ्याला मदत करणे हे सभागृहाची भावना आहे. त्याचा आदर ठेवून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्या यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर करावी अशी अजूनही वेळ गेलेली नाही. माझी त्यांना विनंती आहे. मी पुन्हा शेवटी माधव भांडारी यांच्याकडे जातो या सेगमेंटमध्ये. माधव भांडारी, आज दिल्लीला मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन गेले पण पंतप्रधानांची वेळ घेऊ शकले नाहीत. पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला भेट का नाकारली असेल? नाही, पंतप्रधानांची वेळ मिळाली नाही किंवा त्यांनी भेट नाकारली हे आपलं अंदाज असावेत. पण अर्थमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि ती सकारात्मक आहे. मुळात कर्जमाफीचा हा सगळा जो विषय आत्ता या 15 दिवसात चालवलेला आहे, विशेषतः विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जो चालवलेला आहे, त्यालासुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. जयंतराव, आपल्याला आठवत असेल की आपण जी कर्जमाफी दिली ती 2008मध्ये 2009च्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी थोडे दिवस दिली. 2007ला दिली. 2009च्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आपण दिली आणि त्या निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्यानंतर दिलीत. आणि आपण जी कर्जमाफी दिली ती केंद्र सरकारने दिली होती, राज्य सरकारने दिली नव्हती.
जी कर्जमाफी आपल्या केंद्र सरकारने दिली त्यानंतरच्या त्याच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 1100-1100 वाढ झाली होती. त्यामुळे कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दोन गोष्टी एकमेकांशी जोडून आपल्या हाताला काही लागू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पूर्णपणे वेगळा विषय, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा वेगळा विषय आहे. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जयंतराव आपल्याला लक्षात असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरदरावजी पवार यांनी ती कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की ही शेवटची कर्जमाफी, याच्यानंतर पुन्हा कर्जमाफी होणार नाही, करता कामा नये. आपल्याला आपली भूमिका बदलायचा अधिकार आहे, कारण आपण सगळे शेती क्षेत्रातले अत्यंत जाणकार लोक आहात. त्यामुळे आपण आपली भूमिका बदलली तर ती काही विचार करून बदलली असेल हे मी समजू शकतो. पण कर्जमाफीच्या विषयाचं अशा पद्धतीचं राजकारण हे केवळ सरकारच्या विरोधात आपण काहीतरी करतो आहोत हे दाखवण्यासाठी चालवलेलं राजकारण आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्षात आणि मुख्य त्याचं मागचं कारण एक आपल्याला अशी आठवण त्याची करून देतो की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये ऊस कारखान्यांच्या विक्रीचा विषय, त्याच्यामधल्या घोटाळ्यांचा विषय सुरू झाला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी केलेले उपद्व्याप समोर यायला लागले आणि कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होण्याची लक्षणं दिसायला लागली. त्याबरोबर कर्जमाफीचा विषय नव्याने सुरू झाला. आता ह्या दोन विषयांचा काय संबंध आहे मला माहीत नाही. ठीक आहे, तुम्ही एक मोठा वादाचा विषय छेडलेला आहे माधव भंडारी. एक तर कर्जमाफीचं राजकारण होतंय का, आणि दुसरं म्हणजे साखर कारखान्यांमुळं हा विषय विरोधकांनी हातात घेतलाय का, यावर आपण चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे शरद रणपिसे असतील, जयंत पाटील असतील, त्यांना उत्तर द्यायचं आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होतील का? आता 52% लोक म्हणतायत नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. ब्रेकपूर्वी माधव भंडारी यांनी आक्षेपार्ह विधानं केली असं विरोधकांना वाटतंय. शरद रणपिसे उत्तर द्या. नाही, मला माधव भंडारींना हे विचारायचं आहे की साखर कारखान्यांचा आणि आत्महत्येचा काहीच संबंध नाही, ते काहीही सांगायला लागले. उलट संबंध असा आहे की आपण जे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या, हा जाहीरनामा माझ्याकडे आहे. या जाहीरनाम्यामध्ये आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. मग उत्तर प्रदेशला एक न्याय आणि महाराष्ट्राला दुसरा न्याय, हो हे कुठल्या धोरणामध्ये बसतं? स्वतः पंतप्रधान मोदींनी याला पाठिंबा दिलेला आहे कर्जमाफीला. मग आज तुम्ही पंतप्रधानांना का भेटला नाही? दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री म्हणतात की 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, त्यांनी ती सगळी आकडेवारी सांगितली. आणि आता ते म्हणतात की निधीची उपलब्धता नाही. मग बुलेट ट्रेनसाठी 98,000 कोटी रुपयामधला 25% वाटा मुख्यमंत्र्यांनी द्यायचं जे सांगितलेलं आहे, म्हणजे 25% वाटा, ती रक्कम जवळजवळ 25,400 कोटीच्या घरात जाते. ते मुख्यमंत्री द्यायला तयार आहेत. आणि माननीय जयंतराव पाटील साहेबांनी जे सांगितलं की अर्थसंकल्पामधले जो काही प्लॅन होता त्याच्यावरचा खर्च केला नाही, तो जर निधी असेल तर तो तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी का देत नाही? या 3 प्रश्नाला सरळ सरळ माधव भंडारी बगल देत आहेत. त्यांचं खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे की प्रवक्ते म्हणून भाजपची बाजू ते उत्तम प्रकारे ठीक आहे. जयंत पाटील, माझी माधव भंडारींना विनंती आहे की ते कारखान्यांच्या विक्रीचं जे प्रकरण आहे त्याची जरा लवकर चौकशी करा. 2.5 वर्ष चौकशीवर बसलाय तुम्ही, मला हे कळत नाही की का तुम्ही निष्कर्षापर्यंत येत नाही. 2.5 वर्षात तुम्हाला कळलेलं नाही की चूक आहे का बरोबर आहे. माझी विनंती आहे पुढच्या 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात एकदा सोक्षमोक्ष लावा. तुम्हाला अशी सगळ्या गोष्टी पोखरून ठेवायची आणि सगळ्यांच्याबद्दल शंका व्यक्त निर्माण करायची जनतेत आणि जनतेची दिशाभूल करायची सवय तुमच्या पक्षाला लागली आहे. एकदा काय सगळ्याच्या चौकशी
चौकशी करा आणि सोक्षमोक्ष लावा आणि दूध का दूध पाणी का पाणी एकदा महाराष्ट्रात करून दाखवा. नंबर 1. नंबर 2, कर्जमाफी हा जो विषय आहे तो असा विषय आहे की नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करून ह्या सगळ्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत. मग उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्यासाठी प्रचारात तुम्ही हा मुद्दा मांडता आणि लोकांची मतं घेता. मग भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आता तुम्हाला उद्या कर्जमाफी द्यावी लागेल. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही काही शेअरिंग करू. शेअरिंग करण्याची आवश्यकताच नाही. केंद्र सरकारनेच हे सगळं कर्ज माफ केलं पाहिजे, कारण शरद पवार साहेबांनी कर्जमाफी केली त्यावेळी महाराष्ट्राने शेअरिंग नाही केलं. 71,000 कोटी रुपयाचा बोजा केंद्र सरकारने गेला, शेवटी तो 81 का 82,000 कोटीवर गेला. आणि त्यामुळं तुम्ही उत्तर प्रदेशला जर आश्वासन देत असाल तर भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल. उत्तर प्रदेश परदेशात नाही आहे, उत्तर प्रदेश भारतात आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला तोच न्याय द्यावा लागेल. तो घेतल्याशिवाय महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधी पक्षात आम्ही स्वस्त बसणार नाही. एवढीच आमची तुमच्यासमोर मागणी आहे. माधव भंडारी, लास्ट कॉमेंट, 30 सेकंद. जयंतरावांच्या एका मुद्द्याशी मी सहमत आहे. एका उत्तर प्रदेशमध्येच कर्जमाफी होईल असं कधीच होणार नाही. त्यामुळे मला असा विश्वास आहे की जेव्हा केव्हा कर्जमाफी होणार असेल तेव्हा तिचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा पूर्णपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर आम्ही ही सुद्धा काळजी घेऊ की यावेळेला जर कर्जमाफी मिळाली तर त्या कर्जमाफीतून बँकांची धन होणार नाही, शेतकऱ्याला फायदा होईल. बरं, ठीक आहे. तुम्ही एक वादाचे मुद्दे पुढे करताय, माझी चर्चा लांबत आहे. आमची मागणीच भंडारी साहेब, माझी मागणी आहे तुम्ही शेतकऱ्याच्या हातात पैसे द्या, बँकेत देऊ नका. कर्जमाफी करताना शेतकऱ्याचा शेतकरी मोकळा झाला पाहिजे. जिल्हा बँक मोकळी होता कामा होईल किंवा नाही हा मुद्दा नंतरचा आहे. सावकारीची परवानगी दिली, जिल्हा बँकेला मोकळं करण्यासाठी कर्जमाफी करू नका. हे तंत्र आम्ही वापरणार नाही. बरं, ठीक आहे. शेतकऱ्याच्या नावावर जिल्हा बँकेला मोकळं करायचा हा उद्योग आम्ही करणार नाही. करतायत, माझी चर्चा लांबवत आहेत, वेळ संपतोय. लास्ट कॉमेंट्स संजय जोग. माझ्या दृष्टीने आता भंडारी काय म्हणून देत, पण एक तर दरवेळेला हे ते सारखं बँकेवर कापर फोडतायत ना, किंवा काल अरुंधती भट्टाचार्य बोलली म्हणून काही अपोजिशनच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, हे तर खरं तर म्हणजे इकॉनॉमिकली दृष्ट्या ते अत्यंत अप्रस्तुतच आहे. अहो, जर बँकाकडे जर पैसे नसतील, बँकाचं रिकॅपिटलायझेशन, यांचेच फायनान्स मिनिस्टर म्हणतात की 2 लाख कोटी रुपये आपल्या जर PSU बँक ज्या आहेत, इन्क्लुडिंग स्टेट बँक ऑफ इंडिया, यांना जर का तगवायचं असेल तर लागेल. आत्ता त्यांनी किती दिली तुटपुंजी? 10,000 कोटी रुपये. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय मला असं मोठं तथ्य आहे असं वाटत नाही. पण तरी ते म्हणतात त्यानुसार जर का डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर ह्याच्याखाली शेतकऱ्यांना जरी द्यायचं झालं तर त्याचं एक गणित मांडावं लागेल आणि ते पूर्ण राज्यासाठी नसेल तर ते पूर्ण देशासाठी असेल. कारण राधामोहन सिंग बोलूनच गेले ना, म्हणजे ज्या राधामोहन सिंगांना भेटायला गेले, भंडारींनी वाचलं असेल, त्यांनी काल लोकसभेमध्ये स्टेटमेंट केलं, नाही आमच्या उत्तर प्रदेशमध्ये जे आता नवीन सरकार येईल तर तो पहिला निर्णय ते घेतील आणि तोच ते राबवेल. त्यामुळे केंद्राचा त्याचा सहभाग नसेल. त्यामुळे आजचं हे थोडी विसंगती वाटते. त्यामुळे आपण भंडारी साहेब याच्यावर परत डिबेट करूया. पण इथे सांगणं डेफिनेटली प्रस्तुत होईल की अशा पद्धतीने जर का इकॉनॉमिक प्रुडन्सला ठेच लावून जर अशा जर शेतीचं माफ होणार असेल तर ते अत्यंत व्यवहारी नाही. पण त्याच बाजूला आत्ताची असणारी डिस्ट्रेसची सिच्युएशन आहे शेतकऱ्यांची, त्यासाठी केंद्राच्या लेवलला जर निर्णय झाला तर तो पूर्ण भारतासाठी कसा लागू होईल यासाठी आता निकड आहे. आणि ती खरोखरच आता केंद्राचं सरकार घेणार का याकडे आपल्याला आता लक्ष ठेवावं ठीक लागेल. आहे, आज ही चर्चा इथंच थांबूया. उद्या बजेट आहे, त्यामध्ये काय होतं ते आपल्याला कळणारच आहे. जाता जाता आपला प्रश्न बघा. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होतील का? आता 57% लोक म्हणतायत नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आज आपण इथेच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.